प्रभू श्रीरामाच्या गजरात श्रीरामनवमी उत्साहात साजरी. 500 वारकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य रिंगण सोहळा. बँड आणि डीजेला फाटा देत पारंपरिक पद्धतीने काढली मिरवणूक. लासलगाव येथे श्रीरामनवमीचा पवित्र सण मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच येथील श्रीराम मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली होती. फुलांनी सजवलेल्या देवळात रामललाच्या मूर्तीचा अभिषेक, पूजन आणि रामायण पठणाने वातावरण भक्तिमय झाले होते. श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित या धार्मिक सोहळ्यात नागेश जाधव, अजिंक्य झांबरे, चिराग जोशी, सौरभ जाधव, भाग्येश मुनोत आणि संतोष लानोत यांनी सपत्नीक महापूजेत सहभाग घेतला. पूजेचे पौरोहित्य अशोक गुरु अग्निहोत्री, गुरुप्रसाद दीक्षित, मयूर भंडारी, विजय जोशी, नंदकिशोर भंडारी, जितेंद्र गुरव यांनी पारंपरिक पद्धतीने केले. सकाळी 10 ते 12 या वेळेत हरिभक्तपरायण पंडित महाराज कोल्हे यांचे रामजन्माचे कीर्तन पार पडले. त्यांच्या प्रभावी आणि रसाळ प्रवचनाने वातावरण भक्तिमय झाले होते. तसेच सायंकाळी अद्भुत आणि भव्य अशा मिरवणुकीचे प्रस्थान श्री बाबा अमरनाथ मंदिर एसटी डेपो लासलगाव येथून मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात झाले. भव्य रथावर प्रभू रामचंद्रांच्या वेशभूषेत सलोनी सूरज मालपानी, लक्ष्मणाच्या वेशभूषेत सृष्टी विनोद दाभाडे, सीतामातेच्या वेशभूषेत आराध्या ऋषिकेश जोशी होती, तर हनुमान अनुष्का ऋषिकेश जोशी या चिमुकलीने साकारले होते. या पवित्र सणानिमित्त येथे 500 टाळकऱ्यांचा गजर, रिंगण सोहळा तसेच 500 कलशधारी महिला, वानरसेनेचे जिवंत प्रतिकृती दर्शन, शिवकालीन प्राचीन युद्धकला प्रात्यक्षिक, प्रभू रामचंद्रांची अलौकिक पालखी, अद्भुत असा रथ अशा भव्य शोभायात्रेचे आयोजन नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. जय श्रीरामांच्या घोषणांनी रस्ते निनादून गेले होते, तर भगवे ध्वज, पताका, पुष्पवृष्टीने वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते. बँड डीजेला फाटा देत पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात आल्याने सर्व नागरिक विशेष समाधानी होते. गृहस्थांनी देखील घरोघरी विधिवत पूजा अर्चा केली. घरोघरी प्रभू रामचंद्राचे नामस्मरण केले गेले. दुपारी 12 वाजता राम जन्माच्या क्षणी शंखनाद, घंटानाद, आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सर्वत्र उत्साह आणि भक्ती आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. जय श्रीरामच्या गजरात श्रीरामनवमीचा सण भक्तिभावाने आणि शांततेत पार पडल्याने नागरिकांना समाधानाचे भाव दिसून आले होते. शोभायात्रेच्या सांगतेनंतर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कांदा नगरी न्यूजसाठी आसिफ पठाणसह ऋषिकेश जोशी, लासलगाव.